माय विलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज दुपारची वेळ झालेली आहे आणि पिलांना खुराक घातलेला आहे. आमचा कृष्णदेव पिलाला घेऊन यायला लागलेला आहे. बघा कृष्णदेव काय करतो? कशाला? चारा टाकायला. आणा आणा. तर मित्रांनो, अशा तऱ्हेनं या पिलांच्या विभागामध्ये ही पिलं आहेत. त्यांना चारा खुराक ठेवलेला आहे. पिलांना दुपारचा खुराक देणं चालू आहे. हे पहा, काही पिलं खाऊन खेळत आहेत. पलीकडच्या बाजूला ते पहा खेळत आहेत. हे पहा, तिकडं काही पिलं खात आहेत खुराक. हे पहा, हे पहा, काही विश्रांती घेत आहेत. हा पहा, हे पहा. मला आजच्या व्हिडिओमधून हे सांगायचं आहे की एकाच वेळी जन्मलेली सगळी पिलं आहेत. सगळ्यांना खुराक ही सारखाच आहे, परंतु याच्यामध्ये काही पिलांची वाढ चांगली झालेली आहे आणि काही पिलं ही अशक्त, ही लहान आहे. पहा, हे पहा पिलं हे आहे. हे किती अशक्त आहे. पहा, हे अशक्त आहे. हे पहा, हे बघा, हे अशक्त आहे. तर हे पहा किती, हे पहा, हे सदृढ आहे. चांगल्या पद्धतीचं वाढ झालेली आहे याची, चांगल्या पद्धतीची. हे पहा, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. हे पहा, हे पलीकडचंही चांगलं आहे. तर याच्या मागचं कारण काय असावं याचा मी शोध घेतो आहे. हे पहा, आणि हे पहा, हे कसं मोठं, त्याची जोमदार वाढ झालेली आहे, मोठं आहे. आणि हे पहा, हे वीक आहे. हे पहा, इथं काय एकदम आहे. हे पहा, हे एकदम वीक आहे. हे ते पलीकडचं वीक आहे. तर माझ्या असं निदर्शनाला आलेलं आहे की शेळ्यांची जात आणि शेळ्यांची प्रकृती, म्हणजे शेळी किती सदृढ आहे याच्यावर या पिलांची वाढ दिसून येते. आपण एकाच वेळी सगळ्यांना खुराक देतो आहे, एकाच वेळेला हे जन्मलेले आहेत, परंतु याच्यामध्ये निकोप वाढ, सदृढ वाढ, ही शेळीची जात चांगली असेल तर पिलंही चांगली निपजतात, त्यांची वाढ लवकर होते. ही आता आपली 60 दिवसाची पिलं आहेत. पहा, ही पहा. तेव्हा शेळी पालन करताना शेळ्यांची आपण कुठल्या पद्धतीच्या शेळ्यांचं संगोपन करतो किंवा आपल्या फार्ममध्ये कुठल्या शेळ्या आहेत, हे पहा. सदृढ असेल तर अशा पद्धतीनं हे खेळतात. तर आपण गोठ्यामध्ये आपल्याकडे कुठल्या शेळ्या आहेत तर हे त्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. शेळी जर सदृढ असेल, निकोप असेल, मोठी असेल, दुधाची असेल तरच पिल्लं मोठी होतात. या बाजूला शेळ्या आहेत पहा, इकडं बिटल शेळ्यांच्या पिलांची वाढ चांगल्या पद्धतीनं होते असं दिसून आलेलं आहे. पहा, हे खेळायला लागलेत, तर खेळतात. तर आपण जेव्हा बंदिस्त शेळी पालन करतो त्यावेळेला चांगल्या पद्धतीच्या शेळ्या आपल्या फार्ममध्ये असणं आवश्यक आहे. यासाठी हा मी आज व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला दाखवलं मी की चारा खाद्य सारखंच असून सुद्धा हे अशा पद्धतीनं यांची वाढ झालेली आहे. हे पहा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. आपण ठरवू शकतो कुठल्या पद्धतीच्या शेळ्या फार्ममध्ये असायला हव्यात. नमस्कार.